ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांची मानसिकता होती त्या आधाराने अजितदादा आमच्यात हयात नाही आहेत. त्यांचीच इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करून आपण विलिनीकरण करून पुढे वाटचाल करायची. अशा बैठका झाल्या होत्या, 5-7 बैठका झाल्या होत्या. ही शेवटची बैठक जेव्हा आमची झाली तेव्हा असं ठरलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर लगेच आपण दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या आणि विलिनीकरण करण्याच्या बाबतीत मला निर्णय अंतिम झाला होता. नाही, मी याच्याबद्दल काय बोलणार नाही, कारण त्याची शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तर त्यांना योग्य वाटला असेल. मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांना तो प्रश्न विचारला तर बरं होईल. वाटा स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जयश्री भोसले, त्यानंतर ज्योत्स्ना जाधव आणि निलेश जगदाळे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत. घड्याळ या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. चांगलं वातावरण आहे. लोकांना काम करणारी नेतृत्वाची गरज आहे आणि अनुभवी असलेले हे सामाजिक राजकीय क्षेत्रातले आमचे तिन्ही असलेले उमेदवार हे चांगल्या प्रकारचं काम करतील हा विश्वास दिल्यामुळे 100% ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होईल असा विश्वास मला आहे. काय आम्ही प्रसिद्धीला कमी पडतो हे खरं मान्य करावं लागेल. आम्ही काम करत गेलो, प्रसिद्धी करत गेलो नाही. आमच्याच कामाचं प्रसिद्धी काही लोकांनी बॅनर लावून केलेली आहे. मला वाटतं तरी सुद्धा जनतेला कालांतराने कळून येतं. म्हणजे आमचं नलवडेवाडीचा घाट फोडण्याच्या बाबतीत मला निर्णय माझ्या कालावधीत झाला, पण नंतर मी गेल्यानंतर तो घाट तसाच राहिला. म्हणजे निवडणुकीला आश्वासन जरा पाणी देतो म्हणून सांगितलं तसं घाट पण मी फोडून देतो, पैशाची तरतूद केली. मग गेले 12 वर्षे तो घाट का अजून चालू झाला नाही हा प्रश्न नलवडेवाडीच्या लोकांनी, वाटारच्या आणि ह्या परिसरातल्या लोकांनी विचारावा. आणि तो रस्ता झाला असता तर वाटारची बाजारपेठ अजून वाढली असती. नलवडेवाडीला पाणी देतो, ह्याला पाणी देतो, त्याला पाणी देतो हे विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं होतं. आजही तसंच सांगतायत. मग त्या पाण्याचं झालं काय, कुठून येणार, काय येणार, कागदावर दाखवलं, चर्चा झाली, हे झाली म्हणजे मान्यता होत नसते. पण आता काही लोकांना अनुभव झालेला आहे की लोकांना आपण अशा प्रकारचं चित्र कदाचित अजून इथं आलं नसेल, पण 2-2.5 कोटीचे रस्ते मंजूर झालेत वगैरे असे बॅनर लावले जातात. नंतर त्या रस्त्याचा पण पत्ता नसतो आणि काय नसतो. आणि रस्ते जर आता बघितले एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडनी चालू आहे की 2-2, 3-3 वर्ष रस्त्याची कामं होत नाही. एवढा स्पीडली काम चालू आहे. मला वाटतं की आता जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे. जनता आता हुशार झालेली आहे, त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे ते यावेळेला निश्चितपणाने त्याचा विचार करतात. आता राष्ट्रवादीचा प्रचार मी आलेलोच आहे ना, एकत्र राहिला. आता शेवटी पुढे काय करायचा हा निर्णय त्यांचा आहे. आम्ही तर निर्णय दादांची अंतिम इच्छा जी अपूर्ण राहिली त्याच्या संदर्भातल्या आम्ही भावना तर कालही व्यक्त केली, आजही व्यक्त केली. आता निर्णय कोणी घ्यायचा आहे तर निर्णय जो घ्यायचा आहे तो सुनीत्रा वहिनी आणि अजितदादा पवार साहेबांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतला तर चर्चा होईल. त्याची जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जास्त चर्चेत आहे. माझी मागणी चर्चेत आहे म्हणजे अनुभवी नेतृत्व पाहिजे. मला वाटतं की जयश्रीताईंना आपण मागे महिला बालकल्याण सभापती पण होत्या आणि एक सौज्वळ आणि सुशिक्षित सुसंस्कृत अशा प्रकारची व्यक्ती आणि महिला म्हणून त्यांची निश्चितपणाने ओळख आहे. मला वाटतं ज्यावेळेला काही लोक काम करण्याच्यासाठी संधी दिली तर ते काम करतील आणि लोकांच्या मध्ये मिसळून काम करतील. म्हणून मला वाटतं की मी पण अशी मागणी करेन की अध्यक्षपदाची संधी सत्ता तर राष्ट्रवादीची येईल आणि ती येत असताना त्यांना मिळावी आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न 100% करेन. असं आहे, प्रत्येक जणाला वाटतं निवडून यावं, निवडून आल्यानंतर मला पद मिळावं. आता पद मिळण्याच्या संदर्भातून सांगण्याच्या बाबतीत मला प्रयत्न ते करत असतील. बघू, निवडणूक आहे, निवडणुकीला तर आम्ही समोर गेलेलो आहे. जावलीमध्ये मी मागच्या वेळेला जसं होतो आजही लोक माझ्याकडे 17-20 वर्षानंतर सुद्धा प्रेम करतायत ही माझी पोचपावती आहे. मी तो संपर्क कमी केला नसता तर काहींचा जन्म झाला नसता.